नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. जनगणनेसंदर्भातील आपल्या विशेष प्रशिक्षण मालिकेतील हा 5वा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याआधीचे भाग आपण पाहिले नसतील तर काळजी करू नका. त्या सर्व व्हिडिओंच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथून आपण पूर्ण मालिका पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. इमारतीचा प्रकार. यासाठी योग्य संकेतांक कोणता निवडावा? अनेक वेळा प्रगणकांना संभ्रम निर्माण होतो की पेट्रोल पंपाला कोणता संकेतांक द्यायचा, रेल्वे स्टेशन कोणत्या प्रकारात येते, स्मशानभूमी, जेल, तुरुंग, कार्यालय, दुकान, शाळा यासाठी नेमका कोणता पर्याय निवडायचा. तर या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण सोप्या उदाहरणांसह पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 अंतर्गत पहिला संकेतांक आहे निवास. जर एखादी इमारत फक्त राहण्यासाठी वापरली जात असेल तर त्या इमारतीसाठी संकेतांक 1 निवडावा. उदाहरणार्थ फ्लॅट, बंगला, झोपडी, चाळ, तंबू, आउट हाऊस, लष्करी बॅरेक्स, सुरक्षा रूम, फॉरेस्ट विभागातील गार्ड रूम इत्यादी. थोडक्यात, ज्या इमारतीचा वापर केवळ राहण्यासाठी होतो आणि कोणताही व्यवसाय केला जात नाही, त्या सर्व इमारतींसाठी संकेतांक 1 निवास निवडावा. आता दुसरा संकेतांक पाहूया. निवासासह इतर वापर. याचा अर्थ काय? जर एखादी व्यक्ती त्याच इमारतीमध्ये राहतही असेल आणि व्यवसायही करत असेल तर त्या इमारतीसाठी संकेतांक 2 निवडायचा आहे. उदाहरणार्थ निवासासह किराणा दुकान, निवासासह कपड्याचे दुकान, निवासासह भाजीपाला दुकान, निवासासह फळ विक्री, निवासासह स्टेशनरी, निवासासह चहा स्टॉल, जनरल स्टोअर, क्लिनिक, जिम, निवासासह सिगारेट, पानबिडी दुकान इत्यादी. म्हणजेच लक्षात ठेवा, एका इमारतीचा वापर राहण्यासाठीही होत आहे आणि आर्थिक उत्पन्नासाठीही होत आहे. अशा वेळेस आपण निवासासह इतर वापर हा पर्याय निवडायचा आहे. आता पुढील संकेतांक आहे दुकान, कार्यालय. जर एखाद्या इमारतीचा वापर फक्त आणि फक्त व्यवसायासाठी होत असेल, निवासासाठी नाही, तर त्या ठिकाणी संकेतांक 3 निवडावा. उदाहरणार्थ किराणा दुकान, कपड्याचे दुकान, औषध दुकान, रेस्टॉरंट, भंगार दुकान, फळ दुकान इत्यादी. त्याचप्रमाणे जर ती इमारत कार्यालय म्हणून वापरली जात असेल तर सरकारी कार्यालय, बँक, विमा कार्यालय, वकील कार्यालय, स्टॉक ब्रोकर ऑफिस, तहसील कार्यालय, मंत्रालय, न्यायालय, अग्निशमन केंद्र या सर्वांसाठीही संकेतांक 3 वापरावा. संकेतांक 4 शाळा, महाविद्यालय. या संकेतांक अंतर्गत शिक्षणाशी संबंधित सर्व संस्था येतात. उदाहरणार्थ प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, संगीत विद्यालय, डान्स क्लास, ITI, संगणक प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लास, प्रौढसाक्षरता केंद्र, अंगणवाडी या सर्व इमारतींसाठी संकेतांक 4 निवडावा. संकेतांक 5 हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस. आपल्या चतुसीमेतील खालील प्रकारच्या इमारती या संकेतांकात येतील. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, धर्मशाळा, विश्रामगृह, रात्रनिवारा, मुसाफिरखाना, प्रवासी बंगला, नाईट शेल्टर या सर्व इमारतींसाठी संकेतांक 5 निवडावा. संकेतांक 6 रुग्णालय, दवाखाना. जर एखादी इमारत आरोग्य सेवेसाठी वापरली जात असेल तर त्या ठिकाणी संकेतांक 6 निवडावा. उदाहरणार्थ हॉस्पिटल, दवाखाना, डॉक्टर क्लिनिक, नर्सिंग होम, मॅटर्निटी होम, पॅथॉलॉजी, एक्स-रे सेंटर, लसीकरण केंद्र, प्रथमोपचार केंद्र, दंतचिकित्सालय या सर्व प्रकारांचा समावेश संकेतांक 6 मध्ये होतो. संकेतांक 7 कारखाना, वर्कशॉप, WORKSHED या प्रकारात उत्पादन किंवा दुरुस्ती संबंधित इमारती येतात. उदाहरणार्थ स्पिनिंग मिल, कॉटन मिल, खत कारखाना, बेकरी, ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर, घड्याळ दुरुस्ती, फर्निचर वर्कशॉप, पीठ गिरणी, तेल घाणी, प्रिंटिंग प्रेस, दुग्धालय, वॉटर फॅक्टरी, सोनार वर्कशॉप म्हणजे सोने चांदी काम, रेल्वे लोकोशेड या सर्व इमारतींसाठी संकेतांक 7 निवडावा. संकेतांक 8 प्रार्थनास्थळ, धार्मिक व आध्यात्मिक वापरासाठी असलेल्या सर्व इमारती या संकेतांकात येतात. उदाहरणार्थ मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बौद्ध विहार, जैन मंदिर, दरगाह, मठ, भजन स्थळ, सत्संग सभागृह, आश्रम या सर्व ठिकाणांसाठी संकेतांक 8 निवडावा. संकेतांक 9 इतर निवासाव्यतिरिक्त वापर. आता अत्यंत महत्त्वाचा संकेतांक आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी सदर इमारतीचा वापर होत नसेल तर संकेतांक 9 म्हणजेच इतर निवासाव्यतिरिक्त हा पर्याय सिलेक्ट करावा. ज्या इमारती वापरसंधी प्रकार संकेतांक 1 ते 8 मध्ये बसत नाहीत, म्हणजेच ह्या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी सदर इमारतीचा वापर होत नसेल तर संकेतांक 9 म्हणजेच इतर निवासाव्यतिरिक्त हा पर्याय सिलेक्ट करावा. अर्थ पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी, प्राणी संग्रहालय, गोठा, प्रतीक्षालय, विमानतळ, वीज उपकेंद्र, गोदाम, ग्रंथालय, ट्यूबवेल रूम. थोडक्यात
जर दिलेल्या कोणत्याही मुख्य प्रकारात इमारत बसत नसेल तर इतर निवासाव्यतिरिक्त वापर हा पर्याय निवडायचा आहे. संकेतांक 0 रिकामे. जर एखाद्या इमारतीचा कोणत्याही कारणासाठी वापर होत नसेल तर त्या इमारतीसाठी संकेतांक 0 निवडावा. उदाहरणार्थ, बांधकाम सुरू असल्यामुळे कोणी राहत नाही, दुरुस्ती चालू असल्यामुळे कोणी राहत नाही, घर पाडण्यासाठी रिकामे ठेवलेले घर, भाडेकरूच्या प्रतीक्षेत असलेले घर रिकामे आहे, अशा सर्व इमारतींना रिकामे हा पर्याय निवडावा. विशेष स्थिती: कुलूपबंद. जर घराला कुलूप असेल आणि त्यावेळी कोणीही उपस्थित नसेल तर कुलूपबंद हा पर्याय निवडावा. पण लक्षात ठेवा, जर कुटुंब फक्त 2 ते 3 दिवसांसाठी किंवा यात्रेसाठी बाहेर गेले असेल तर माहिती अपूर्ण ठेवून नंतर पुन्हा भेट द्यावी आणि माहिती पूर्ण करावी. तुमच्या घरगणना केनियाच्या अंतिम कालावधीपर्यंत सदर कुटुंब त्या ठिकाणी आले नाही. कुलूपबंद हा पर्याय निवडून माहिती सिंक करावी. संस्थात्मक गणनाघर. संस्थात्मक गणनाघर अंतर्गत खालील प्रकार येतात: वृद्धाश्रम, वसतिगृह, बोर्डिंग हाऊस, रेस्क्यू होम, तुरुंग, आश्रम, कुष्ठरोग रुग्णालय इत्यादी. या सर्व ठिकाणांचा समावेश संस्थात्मक गणनाघरात करावा. तर मित्रांनो, आज आपण प्रश्न क्रमांक 7 अंतर्गत इमारतीच्या प्रकारानुसार योग्य संकेतांक कसा निवडावा याची सविस्तर माहिती पाहिली. आपल्या चतुसीमेतील इमारतींचे निरीक्षण करताना योग्य संकेतांक निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲपमध्ये येणारे एरर्स, लॉगिन समस्या, गणनाघर चुकल्यास उपाय, डेटा सेव्ह न होण्याच्या समस्या. म्हणूनच चॅनल लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.